Good afternoon, students. Today we are going to discuss the two practicals, the study of any two viral study of any two viral and non-parasitic diseases. Study of study of any two viral and non-pathogenic diseases. Study of any two viral and non-pathogenic diseases. Okay. So first of all, we are going to discuss here one viral disease of the plant, that is the viral disease is the leaf curl of papaya. Leaf curl of papaya. Okay. So the causal organism is tobacco virus 16, tobacco virus 16 or Nicotiana virus 10. Virus 10. Okay. And the host is the Carica papaya. Host is Carica papaya. Okay. So symptoms and signs of this disease. Okay, I will show you here the symptoms and signs of this disease. Okay, look here. Okay, so leaves they get rolled downward and inward. इथे पहा हे leaves कसे आहेत, आतल्या बाजूने आणि बाहेर आतल्या बाजूने आणि या ठिकाणी आतल्या बाजूने आणि खालच्या बाजूने असे या ठिकाणी रोल झालेले. ओके, सो दे आर लीव्स गेट रोल डाऊनवर्ड अँड इनवर्ड. दे डिफॉर्म म्हणजे या ठिकाणी लीफचा या ठिकाणी कुठला एक शेप त्या ठिकाणी राहिलेला नाही, लीफ सारखं वाटतच नाही, त्याचा शेप हा पूर्ण बदललेला आहे. ओके, अँड दे अपियर्स एज लाईक अ लेदरी, म्हणजे याला स्पर्श जर तुम्ही केला तर लेदर सारखं थोडंसं जास्त खरखरीत असं या ठिकाणी स्पर्श आपल्याला याचा जाणवतो. ओके, इट इज अकम्प्लिश विथ द वेन क्लिअरिंग. इथे पहा, इथं वेनच्या रिजन हे सगळे डाऊनवर्ड आणि इनवर्ड असे वळलेले पानं आणि वेनच्या भागामध्ये डिकलरायझेशन आपल्याला दिसतं. वेनच्या भागामध्ये डिकलरायझेशन दिसतं. सो वेन क्लिअरिंग अँड रिडक्शन इन साईज ऑफ द लीफ. लीफची साईज सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं. पपयाचं पान हे खूप मोठं असतं. ओके, पण इथं या ठिकाणी लीफची साईज जी आहे ती रिड्यूस झालेली दिसते. त्याचे पेटिओल्स पण जर बघितले तर त्या ठिकाणी दे आर झिगझॅग लाईन, म्हणजे या ठिकाणी वाकडे तिकडे बेंड झालेले आहेत. ओके, सो दे आर ट्विस्टेड इन झिगझॅग मॅनर. ड्युरिंग द सिव्हिअर इन्फेक्शन ग्रोथ ऑफ द प्लांट इज ऑल्सो स्टॉप. जर खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालं असेल तर प्लांटची ग्रोथ जी आहे ती स्टॉप होते. ओके, अँड प्लांट रिमेन स्टंटेड, म्हणजे या ठिकाणी प्लांट सुद्धा त्या ठिकाणी कसं होतं, त्या ठिकाणी स्टंटेड राहतं. ओके, स्टंटेड म्हणजे काय, की त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी ग्रोथ जास्त होत नाही. तो या ठिकाणी प्लांट बिकम स्टंटेड, प्लांट गेट प्लांट स्टंटेड होतं. ओके, स्टॉप द ग्रोथ गेट चेक, ग्रोथ या ठिकाणी स्टॉप होते. ओके, अँड द प्लांट द फ्रूट बिअरिंग इज रिड्यूस्ड. फ्रूट बिअरिंग इज रिड्यूस्ड. ओके, फ्रूट बिअरिंग जे आहे तर ते कमी होऊन जाते. तर या ठिकाणी याचं हा जो आहे ट्रान्समिशन, हा डिसीजचं ट्रान्समिशन करणारा त्या ठिकाणी हे कोण आहे, तर या ठिकाणी कॅरियर किंवा वेक्टर ज्याला आपण म्हणू, तो वेक्टर कोण आहे, याचा कोणाच्या थ्रू हे ट्रान्समिशन होतं, तर इथे बेमिसिया टॅबॅक्सी. बेमिसिया टॅबॅकी किंवा टॅबॅकी. तर या ठिकाणी हा जो आहे तो हा वेक्टर आहे.
जो काय करतो त्या ठिकाणी ट्रान्समिशन ऑफ दिस डिसीज या व्हायरसला तो कॅरी करतो आणि मग त्या ठिकाणी तो पपईच्या झाडाला त्या ठिकाणी त्यांनी बाईट केलं की तो व्हायरस त्याच्यामध्ये येऊन जातो आणि मग त्याच्यामध्ये आला की या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिप कर्ल डिसीज त्या ठिकाणी पपयाचा त्या ठिकाणी होतो. आता या ठिकाणी याचं कंट्रोल मेजर कोणते आहेत? तर कंट्रोल मेजर ओके. कंट्रोल मेजर जे आहे दॅट इज यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटी. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटी. एक तर रेजिस्टंट व्हरायटी यूज करा किंवा स्प्रे विथ 1% ग्राउंडनट ऑइल. 99 ml वॉटर 1 ml ग्राउंडनट ऑइल. तर या ठिकाणी याच्यामुळे काय होतं इट प्रिव्हेंट द इन्फेक्शन. ते बेमिसिया डायबेटिस येत नाही. इट प्रिव्हेंट द इन्फेक्शन. तर तो जर नाही आला तर इन्फेक्शन आपोआपच होत नाही आणि प्लांटचा डिसीज त्या ठिकाणी होत नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी दॅट इज लिप कर्ल ऑफ पपया. आता दुसरा ब्लॅक हर्ट ऑफ पोटॅटो. ओके. दूसरा नॉन वायरल डिसीज है ब्लैक हर्ट ऑफ पोटैटो. ब्लॅक हर्ट ऑफ पोटॅटो. आता या ठिकाणी प्लांट कोणतं आहे? प्लांट सोलॅनम ट्युबरस आहे. सोलॅनम ट्युबरसम. ओके. तर या ठिकाणी हा जो येतो त्या ठिकाणी प्लांट. आता याचा कॉझल फॅक्टर काय बघा. कारण हे पॅथोजेनिक नाहीये, कॉझल ऑर्गॅनिझम नाहीये, तर कॉझल फॅक्टर आहे. तर या ठिकाणी एकदम हाय टेम्परेचर. ओके. हाय टेम्परेचर याच्यामुळे काय होतं इट ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन. Suboxidation. Okay, it brings about suboxidation by stimulating the respiration. By stimulating respiration, under the condition in which cell in the interior म्हणजे पोटॅटोच्या आतमधले जे इंटेरियर सेल्स आहेत तर या ठिकाणी द सेल ऑफ द इंटेरियर ऑफ द ट्यूबर cannot get sufficient supply of oxygen. Cannot get sufficient oxygen. सफिशियंट ऑक्सिजन त्या ठिकाणी त्याला मिळत नाही. ओके. आणि मग या ठिकाणी तिथं काय होतं स्टिम्युलेटिंग रेस्पिरेशन होतं, ऑक्सिडेशन होतं हाय टेम्परेचरमध्ये. जसं फोटो रेस्पिरेशन तसं या ठिकाणी हाय टेम्परेचरमध्ये सब ऑक्सिडेशन त्या ठिकाणी सब ऑक्सिडेशन मध्ये स्टिम्युलेटिंग रेस्पिरेशन स्टिम्युलेट होतं, ऑक्सिडेशन होतं त्या पोटॅटो ट्यूबरच्या सेल्सचं. तर या ठिकाणी मग आणि दुसरी गोष्ट काय असते तिथे ट्यूबरच्या इंटिरियर पार्टला त्या ठिकाणी सफिशियंट ऑक्सिजन मिळत नाही, त्याच्यामुळे स्टिम्युलेटिंग रेस्पिरेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी ते जे सेल आहेत पोटॅटोचे सेल तर त्या ठिकाणी ते ब्लॅक व्हायला लागतात. ओके. सो हे कशामुळे होतं हे तर या ठिकाणी पुअरली इट इज ड्यू टू द पुअरली व्हेंटिलेटेड स्टोरेज. हे सगळं कशामुळे होतो हा प्रॉब्लेम पुअरली व्हेंटिलेटेड स्टोरेज. ओके. म्हणजे जिथं या ठिकाणी पोटॅटो स्टोअर केलेले तर तिथे ते पुअर व्हेंटिलेशन असतं फॉर लॉंग पिरियड. खूप बऱ्याच काळासाठी पुअरली व्हेंटिलेटेड जागेवर व्हेंटिलेटेड म्हणजे अशी खेळती हवा असणार तर ते तिथे जिथे अशी खेळती हवा नाही बंदिस्त वातावरण आहे अशा ठिकाणी लॉंग स्टोरेजमध्ये जर आपण पोटॅटो स्टोअर केले तर त्यांच्यामध्ये ब्लॅक हर्ट ऑफ द पोटॅटो त्या ठिकाणी क्रिएट होतो. ओके. आता यांचे सिम्पटम्स काय आहेत पहा. Symptoms and signs.
center of the potato tuber attacked by the black heart, it shows the black portion when sliced open. Okay, it shows black portion when sliced open. जेव्हा आपण या ठिकाणी बटाटा कापतो तर त्याच्या आतमध्ये ब्लॅक पोर्शन आपल्याला दिसतं और बीइंग स्लाइस्ड ओपन. ओके, तर या ठिकाणी पोटॅटो ट्यूबर अंडरगो द फेअरली रॅपिड चेंजेस इन द कलर. ओके, the potato tubers get rapid changes in color. आता या ठिकाणी कोणते कलर चेंजेस होतात? पहिल्यांदा पोटॅटो व्हाईट असतो, then it become pink. Okay, then brown, then dark brown. Okay, or black. अशा तऱ्हेने या ठिकाणी कलरेशन चेंज होते. आता या ठिकाणी हा डिसीज आपण कंट्रोल कसा करू शकतो किंवा हे जे वेस्टेज होतं ते आपण कंट्रोल कसं करू शकतो? तर या ठिकाणी इट इज कंट्रोल बाय अवॉइडिंग व्हेरी हाय टेम्परेचर. बाय अवॉइडिंग very high temperature, avoiding very high temperature. Okay, or low temperature, or low temperature. Okay, तर या ठिकाणी by properly storing the potato in well ventilated storage or go down, the potato they can get protected. Okay, तर या ठिकाणी by storing in well ventilated storage, storage or the godowns. Okay, so for the second, third thing, do not pile bags over each other. म्हणजे एकमेकावर त्या ठिकाणी अशा बॅग पाईल करून ठेवू नका, एकमेकावर अशा एक अशा बॅगावर ठेवू नका. ठीक आहे, आणि जर समजा इफ द टेम्परेचर इन फील्ड म्हणजे पोटॅटो शेतात आहे, टेम्परेचर इन द फील्ड ओके गोज व्हेरी हाय, then irrigate the field. फील्डला इरिगेट करा म्हणजे पाणी द्या. अशा कंडिशन मध्ये तुम्ही पोटॅटो जे आहे तर ते सेव्ह करू शकता. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता. ओके, पोटॅटो म्हणजे पोटॅटोला तो आजार होणार नाही किंवा तो रोग होणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला याची इमेज दाखवते मी. तर ब्लॅक हार्ट डिसीज कसा दिसतो पहा. तर या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी कशा तऱ्हेने दिसतं पहा. तर या ठिकाणी इथे ब्राऊन कलर अपियर असल्यासारखं दिसतं, काही ठिकाणी काळा काळा, ते कलर चेंज होत जातो शेड वगैरे. ओके, तर या ठिकाणी इथं बघा, इथं मधल्या भागात कसं काळं त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि जास्त प्रमाण झालं की या ठिकाणी संपूर्ण बटाटाच त्या ठिकाणी काळं पडलेलं. ओके, तर हे ब्लॅक हार्ट ऑफ द पोटॅटो. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी दुसरं प्रॅक्टिकल पाहू, दॅट इज कोश पॉस्च्युलेट. ओके, आता कोश पॉस्च्युलेट पहा, प्रॅक्टिकल 2. कोच स्टडी ऑफ कोश पॉस्च्युलेट्स. ओके, हे दुसरं प्रॅक्टिकल, आजचं दुसरं प्रॅक्टिकल. आता या प्रॅक्टिकलचं एम काय? एम
Koch postulates to study the Koch postulates to study the Koch postulate for identification of causative agent of an infectious disease. ओके, तर या ठिकाणी याचा प्रिन्सिपल काय पहा. प्रिन्सिपल, so Robert Koch, he put forth or he established four criteria. For identification of causal or causative agent of a disease. म्हणजे एखादा पर्टिक्युलर डिसीज आहे, त्या डिसीजचा कॉजल एजंट तोच आहे का हे आयडेंटिफाय करण्यासाठी रॉबर्ट कोचने या ठिकाणी 4 क्रायटेरिया दिलेले किंवा 4, त्यालाच आपण त्याचे पॉस्ट्युलेट्स त्या ठिकाणी आपण म्हणतो. ओके, मग काय ते 4 पॉस्ट्युलेट्स पहा. तर या ठिकाणी द फर्स्ट पॉस्ट्युलेट, द मायक्रो ऑर्गॅनिझम और अदर पैथोजन must be present in all cases of the disease. The microorganism or pathogen must be present in all cases of disease. म्हणजे या ठिकाणी जर आपण एखादा डिसीज त्या ठिकाणी डायग्नोज केला प्लांटवर आणि म्हटलं की या ठिकाणी हा प्लांटवरचा हा डिसीज आहे आणि त्याला हा रोग झाला, तर मग या ठिकाणी तो जो एजंट आहे किंवा तो जो पॅथोजन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तर तो त्या ठिकाणी त्याच्यासारखा आजार असलेल्या सर्व ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्याच्यामध्ये तोच पॅथोजन असला पाहिजे. ओके, तोच मायक्रो ऑर्गॅनिझम तर तोच पॅथोजन हा सगळ्या केसेसमध्ये असला पाहिजे. दिस सेकंड क्रायटेरिया द प्रिन्सिपल द पॉस्ट्युलेट, द पॅथोजन कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम द डिसीज्ड होस्ट. Pathogen can be isolated from diseased host and grown in pure culture. म्हणजे आता हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याने त्याला डिसीज केलेला आहे प्लांटला, तो पॅथोजन आपल्याला आयसोलेट करता आला पाहिजे त्या डिसीज प्लांट पासून आणि त्याचं आपल्याला प्युअर कल्चर तयार करता आलं पाहिजे. प्युअर कल्चर म्हणजे जर समजा वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स असतात तर त्यातलं फक्त एका विशिष्ट स्ट्रेनचा तो त्या ठिकाणी बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस जे काही असेल त्याचं प्युअर कल्चर आपल्याला तयार करता आला पाहिजे. त्यानंतर थर्ड पॉस्ट्युलेट, द पॅथोजन फ्रॉम प्युअर कल्चर must cause the disease when inoculated into healthy susceptible laboratory animal. Okay, the pathogen from pure culture म्हणजे आपण जे प्युअर कल्चर तयार केलं ते प्युअर कल्चर मधलं पॅथोजन मस्ट कॉज disease when inoculated in healthy
susceptible laboratory animal or plant. Animal or plant म्हणजे प्लांट मध्ये असेल तर प्लांट मध्ये, एनिमल मध्ये असेल तर एनिमल मध्ये. ओके, laboratory or plant. And the fourth postulate, that is the pathogen must be re-isolated from the new host. The pathogen must be re-isolated from new host. म्हणजे न्यू होस्ट पासून आपल्याला तो परत रिआयसोलेट त्या ठिकाणी करता आला पाहिजे. अँड शोन टू बी द सेम ॲज द ओरिजिनल. अँड शोन टू बी द सेम ॲज ओरिजिनल. जसा ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल सारखाच त्या ठिकाणी तो सेम असला पाहिजे तो पॅथोजन. म्हणजे या ठिकाणी काय काय बघा, पहिल्यांदा जो ऑर्गॅनिझम आहे तो सर्व डिसीज ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे प्लांट मध्ये किंवा त्या ठिकाणी ॲनिमल मध्ये तो एकच पॅथोजन पाहिजे सगळीकडे. तर आपण म्हणू शकतो की या ऑर्गॅनिझमने इन्फेक्ट केलं. ओके, दुसरी गोष्ट, तो पॅथोजन आपल्याला त्या डिसीज प्लांट पासून किंवा ॲनिमल पासून आयसोलेट करून त्याचं प्युअर कल्चर तयार करता आलं पाहिजे. त्यानंतर पॅथोजन प्युअर कल्चर आपण जर परत हेल्दी लॅबोरेटरी ॲनिमल किंवा प्लांटमध्ये आपण इनॅक्युलेट केलं किंवा इंजेक्ट केलं तर त्याला परत तोच आजार झाला पाहिजे. आणि मग तो पॅथोजन त्या नवीन होस्टमधून रिआयसोलेट केल्यावर त्याने सेम कॅरेक्टर दाखवले पाहिजे. जर असं सगळे कंडिशन्स होत असतील तर तो इन्फेक्टिव्ह एजंट आहे असं त्या ठिकाणी म्हणता येतं. ओके, आपण कुणालाही या ठिकाणी इन्फेक्टिव्ह एजंट असं म्हणू शकत नाही. तर हे सगळे 4 पॉस्ट्युलेट ज्याला पूर्ण होतात तोच त्या ठिकाणी इन्फेक्टिव्ह एजंट असू शकतो असं या ठिकाणी कोण म्हणतं, रॉबर्ट कोच. ओके, मग जर आपल्याला या ठिकाणी कोच पॉस्ट्युलेट जर आपल्याला दाखवायचे असतील, सिद्ध करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, डिस्क्राईब अँड रेकॉर्ड द सिम्पटम्स शोन. म्हणजे जे नवीन होस्टमध्ये ज्याच्यामध्ये आपण जो पहिल्यांदा जो ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये डिसीज सापडला त्याचं त्या ठिकाणी रेकॉर्ड तयार करा, त्याचे सिम्पटम्स लिहून घ्या किंवा रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर त्याचं त्या पॅथोजनपासून पॅथोजन आयसोलेट करून त्याचं प्युअर कल्चर तयार करा. त्यानंतर ते प्युअर कल्चर नवीन प्लांटला इन्फेक्ट करायला वापरा किंवा नवीन ॲनिमलला. त्याच्यानंतर परत त्याचे पण सिम्पटम्स परत रेकॉर्ड करा न्यू प्लांटचे, त्याच प्रकारचे आहेत का, ओरिजिनल ऑब्झर्वेशन सारखे आहेत का पहा. आणि परत त्याच्यातून परत ते पॅथोजन रिआयसोलेट करा आणि चेक करा ते सेम आहे का. जे पहिलं आपलं ओरिजिनल आपण घेतले होते त्याचं प्युअर कल्चर तयार केलं तर परत इन्फेक्ट केलं ते तर ते तसेच आहेत का हे चेक करा. तर अशा पद्धतीने आपण कोष पॉस्ट्युलेट जे आहे ते डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपले इथे 2 प्रॅक्टिकल संपले. आय होप तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. ओके, आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.